आम्ही सारे खवय्ये. आपण मटरचे रोल करतोय ना, तर साहित्य लिहून घ्या. काय काय घेतोय? मटार, कांदा, कणिक आणि मैद्याचा गोळा, मीठ, हळद, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, गरम मसाला, लिंबाचा रस, कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट, कोथिंबीर आणि तेल. साहित्य झालं आपलं लिहून. आणि आता आपल्याला सारण आधी करायचंय ना वहिनी? हो. ओके. तर मटर घेतलेले आहेत भरपूर. आणि मटर वाफवले तुम्ही आधी? नाही ना, नाही वाफवायचे नाही, डायरेक्ट घ्यायचे. पहिले कांदा टाकायचा. हे फ्रोझन मटर्स आहेत ना पण? हो. हा ठीक आहे. ते तसे थोडेसे ब्लँच केलेलेच असतात, ती भाजी पटकन होईल आपली. तर आधी काय हवंय? तेल घेतलंय आपण. आधी काय हवंय? आधी कांदा बारीक चिरलेला कांदा मोठा करू. लगेच मटार टाकायचे. अच्छा. कांदा झाले घेतले अर्धे सगळे? अर्धे. ओके. आता याच्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा. लागेल अजून? नाही. झाली असतील ना? आपण बघूया. झालं ना परफेक्ट? आता काय? आता आलं लसूण कोथिंबीर मिरची याची पेस्ट थोडी लागेल. कोथिंबीर, मीठ. आता हे याच्यावर झाकण ठेवून उतरल्यावर गरम मसाला आणि लिंबाचा रस. आता नाही घालायचं? नाही. ठीक आहे. परत आपण नीट परतून घेऊ ना. थोडा वेळ ठेवायचा. हा ठीक आहे. पण ते शिजलेले आहेतच ना? हा शिजलेलेच आहे. तरी चालेल. करून गार करू. गार करू. आणि मग त्याच्यात गरम मसाला आणि लिंबाचा रस घालू, म्हणजे सारण तयार होईल. हा ठीक आहे. आता घालायला हरकत नाही ना? 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लिंबाचा रस. सारण रेडी झालं. हा ना. आता ती पारी आता हे गार करायचं. हा. आणि त्याच्यात भरायचं. गार झालं की मैदा आणि कणिक त्याचा आपण गोळा केला आहे त्याच्यामध्ये ते लाटून त्याच्यामध्ये भरायचं. त्याची तयारी करू. सारण गार झालेलं आहे आणि आता ते आपण पारीत भरतोय. तर पारीचं जे तुम्ही हे पीठ घेतलंय तर ते काय काय आहे, कसं आहे? याच्यामध्ये मैदा जास्त आणि कणिक थोडस, म्हणजे गव्हाचं पीठ हे थोडं घ्यायचं. अच्छा. आणि भीती नाही. आणि तेलाचं मोहन टाकायचं आणि मीठ. घालायचं ना आता? हा त्याच्यामध्ये इथे भरायचं. याचा आता रोल करायचा. आणि हे जे वाटण घेतलं तुम्ही ते लावणार ना, ते कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. त्याचा रोल करायचा. साईडने बंद करायला लागेल ना. आता हे पेस्ट तिकडे लावायचं साईडला, म्हणजे ते चिकटते. हा आणि तुटणार नाही. हा ओपन होणार नाही आणि बाहेर येणार नाही ना त्याचं सारण. साईडला पण इथे लावायचं. पण असं बंद करून घ्यायचं. हे लावलं की तसंच राहतं ना ते, म्हणजे बरोबर पॅक होतं. उत्तम. आता हे तळण्याची तयारी करूया. डीप फ्राय करायला लागेल ना? डीप फ्राय करायची तयारी करू. आपण जर रोल बनवला तर तो तळणीसाठी तयार झालाय आणि आता तळायचं. डीप फ्राय करायचे. हो.
तर आणि केचप बरोबर त्यांनी सांगितलंय टोमॅटो केचप बरोबर खायला. तर आतापर्यंत आम्ही काय काय केलं ते साहित्यकृती लिहून घ्या, म्हणजे या मस्त पावसामध्ये तुम्हाला असे गरमागरम मटारचे रोल्स खाता येतील. साहित्यकृती: मटार रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटार, कांदा, मैदा आणि गव्हाच्या पिठाची कणिक, मीठ, हळद, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, गरम मसाला, लिंबाचा रस, कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मटार आणि हळद घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ घालून सारण परतून घ्यावं. हे सारण गार झाल्यावर त्यामध्ये गरम मसाला आणि लिंबाचा रस घालावा. मैदा आणि गव्हाच्या पिठाची पारी लाटून त्यामध्ये मटारचं सारण भरावं. कडेला कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट लावून रोल्स खरपूस तळून घ्यावेत. आम्ही